ओम नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 39. बळवंत नावाचा एक आळशी इसम होता. तो कामधंदा काहीच करीत नसे. बायकोने दिवसभर राबावे आणि त्याने आयते खावे. जर बायको काही त्याबद्दल बोलली तर, तुझ्या त्रासाने एक दिवस शंकराच्या देवळातील साधूकडे जाईन आणि मी पण साधू होईन असे म्हणावे. 2 वर्षानंतर ती स्त्री एकदा महादेवाच्या दर्शनाला गेली तेव्हा नवऱ्याची तक्रार तिने त्या साधूपुढे सांगितली. त्यावर साधूने, पुन्हा जर तो साधू होईन असे म्हणाल तर नेहमी तुम्ही साधू होईन असे म्हणता. आज साधू होऊन दाखवा असे त्यास तू जोरात सांग, म्हणजे पुढचे काम मी करतो असे तिला सांगितले. दुसरे दिवशी भांडणात त्या स्त्रीने साधूचे वचन अंमलात आणले. तेव्हा लगेच बळवंत उठला आणि त्याने अंगाला राग फासून लंगोटी परिधान केली व तो त्या साधूकडे जाऊन म्हणाला, मला साधू व्हायचे आहे म्हणून तुम्ही मार्ग दाखवा. त्या साधूने त्याला, माझ्या सहवासात काही दिवस राहा म्हणजे तुझी इच्छा सफल होईल असे सांगितले. त्यावर तो त्याच्याकडे राहिला. थोड्या वेळाने, अंघोळ करायला ऊन पाणी कुठे मिळेल असे त्याने साधूकडे विचारले. तुम्हाला साधू व्हायचे आहे ना, तेव्हा नदीत जाऊन अंघोळ करून या असे साधूने सांगितले. अंघोळ करून आल्यावर, माझ्या जेवणाची सोय कुठे असा त्याने साधूला पुन्हा प्रश्न केला. तेव्हा साधू म्हणाला, थोडा कडुनिंबाचा पाला घेऊन या आणि तो कुटून त्याचे 2 लाडू करून माझ्यापुढे आणून ठेवा. त्याप्रमाणे त्याने केले. साधू म्हणाला, बळवंतराव, तुम्हाला साधू व्हायचे आहे ना, तेव्हा 1 लाडू तुम्ही खा, दुसरा मी खातो. तेव्हा मात्र बळवंताने हळूच तेथून पळ काढला. तडपडीचा प्रपंच बरा पण आरामीचा परमार्थ नको असे वाटून पुढे तो उद्योगाला लागला. तात्पर्य, साधू होईन असे म्हणणे फारच सोपे, पण साधू वृत्ती अंगी बाळगून घेणे हे मात्र अत्यंत कठीण काम आहे. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.